14 वर्षापासून घरपाळा पाणीपट्टी लाईट बिलच नाही. माहिती अधिकार कायदा केराच्या टोपलीत. इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या मागील शिक्षण विभागाजवळ असणारे उपाहारगृह कॅन्टीन सन 2011 यावर्षी भाडेतत्वावर 3 वर्षेकरता तात्पुरते दिले गेले आहे, असा करारपत्र नमूद केला आहे. 2014 संपल्यानंतर ते 2017ला मुदतवाढ करण्यासाठी अर्ज केला होता. तत्कालीन कौन्सिलने तो प्रतिवर्षी 10% वाढ करून पुन्हा 3 वर्षाची मुदत देण्यात आली. मुदतवाढ देण्यात आलेला येताना संबंधिताकडून कोणताही करार लिहून घेतला गेला नाही. पण मुदतवाढ देण्यात येत असताना घरपाळा पाणीपट्टी इतर कर भरल्याशिवाय मुदतवाढ दिली गेली कशी? महापालिका अधिनियमानुसार कोणत्याही महापालिका मालमत्ता भाडेतत्वावर दिली गेली असता त्या इमारतीचे गाळा जागे इत्यादीचे घरपाळा पाणी बिल लाईट बिल स्वतः भाडेकरू भरणे नियमानुसार क्रमप्राप्त आहे. तरी 2011 पासून संबंधित उपाहारगृहाच्या चालकाकडून चलाकी करून घरपाळा पाणीपट्टी न भरता महापालिकाची लाईटचा वापर केला जातो. असं धक्कादायक म्हणजे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी व येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या थंड पाण्याच्या टाकीतून कनेक्शन ही डायरेक्ट कॅन्टीनमध्ये घेतले गेले आहे. ते गंभीर आहे. संबंधित कॅन्टीन चालकाकडून दंडासह घरपाळा पाणीपट्टी लाईट बिल वसूल करण्यात यावे व महापालिकेचे होणारे नुकसान टाळावे असे निवेदन इचलकरंजी मनपा आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दांभोळे यांनी दिले आहे.